हॅलो हा हॅलो बोल ना. ऐक ना, उद्या व्लॉगिंगला जायचं का? नंतर बोलू यार, आता जरा कामात आहे मी. काय तू दरवेळी एक म्हणतोस काम आहे काम आहे, व्लॉग करायचं नाही. अरे खरंच काम आहे रे, माझं डोकं नको बस प्लीज. मला छान आहे ना, जाऊ दे. आता मी तुला फोनच नाही करणार. बरं झालं, आता उद्यापर्यंत फोन नाही करणार. मग मीच त्याला फोन करून सॉरी बोलून चल. 2 hours later. अरे उद्याचं काय? अरे तुला काय लाज लज्जा शरम हया नावाची काही गोष्ट आहे की नाही? एवढा मगाशी भडकलेलास, मला तर वाटलं तू फोनच नाही करणार आता. अरे तुला माहित आहे ना, मी निर्लज्ज आहे. हे जाऊ दे, उद्या जाऊया ना. हो रे बाबा, जाऊया उद्या चल. चालेल. बघितलं मित्रांनो, हे सगळं कशासाठी? तर चांगले ब्लॉग बनवण्यासाठी आणि त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तुमच्यात पण असा एखादा मित्र आहे का ज्याला ब्लॉगिंगची एवढीच वेड्यासारखी आवड आहे? असेल तर त्याला नक्कीच टॅग करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या भन्नाट जर्नीची. आमच्यात एक हेवी पैस लागली आहे. मुकेश म्हणतो 3,000 रुपये खर्च येणार आणि मी म्हणालो 2,000 पेक्षा एक पैसाही जास्त खर्च होणार नाही. ट्रिप निघाली आमची ठाणे, रोहा, मुरुड, काशीद मार्गे. आता खरं कोण ठरणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. आता सकाळचे 5 वाजले. आम्ही ठाण्यावरून जर्नी स्टार्ट केली आहे. थंडी, रिकामे रस्ते आणि एकदम फ्रेश वाईब आणि सोबत आहे ही जबरदस्त पैज. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी काय झालं हे तुम्हालाही नक्की शॉक देईल. सकाळची ती थंडगार पहाट, सगळीकडे हलकसं धुकं पसरलेलं आणि वातावरणात एकदम शांतता. हळूहळू सूर्य उगवत होता आणि त्या सोनेरी किरणांनी सगळा रस्ता उधळून निघत होता. अशा त्या सुंदर वातावरणात आमचा प्रवास सुरू होता. एक वेगळीच एनर्जी, एक वेगळाच फील. आणि नंतर मात्र आम्ही येऊन थांबलो शिरढोण येथे, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची जन्मभूमी. आज आपण पोहोचलो आहोत अशा एका ठिकाणी जिथे श्रद्धा आणि परंपरा जिवंत आहे आणि इथली ही खास प्रथा. खरंच काहीतरी वेगळं दिसेल आज तुम्हाला. चैत्र पौर्णिमेच्या साधारण 15 दिवस आधी देवीचा कौल लागतो आणि त्यावेळी काही भक्तांमध्ये देवीचा आवेश येतो असंही मानलं जातं. ज्यांचं कुलदैवत महादेवी माता आहे त्या भक्तांच्या पाठीमागे गळ लावण्याची ही परंपरा आहे. यानंतर सगळे विधी, मानपान आणि पूजा पूर्ण केली जाते आणि मोठ्या श्रद्धेने हा उत्सव साजरा केला जातो. ही फक्त एक प्रथा नाही, तर इथल्या लोकांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि परंपरेचा एक भाग आहे. गावागावातून लोक इथे येतात आणि या उत्सवात सहभागी होतात आणि हे सगळं प्रत्यक्ष अनुभवताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते भाई इथे. बघा, तुम्ही पण एन्जॉय करा. त्यानंतर आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो आणि वाटेत अचानक असं घडलं की रस्त्यात आम्हाला आमचा बालपणीचा मित्र प्रसाद भेटला. जवळपास 22-23 वर्षानंतर आम्ही भेटलो, पण इतक्या वर्षानंतरही त्याने आम्हाला लगेच ओळखलं. सॅल्यूट आहे मित्राचा, खरंच. त्यानंतर आम्ही पोहोचलो श्री धावीर महाराज मंदिर या ठिकाणी. या मंदिराला साधारण 250 वर्षांचा इतिहास आहे आणि रोह्याचं ग्रामदैवत म्हणून याला मानलं जातं. इथली एक खास गोष्ट म्हणजे पालखी सोहळ्याच्या वेळी पोलिसांकडून सशस्त्र मानवंदना दिली जाते, जी परंपरा ब्रिटिश काळापासून अजूनही चालत आहे. इथला आजूबाजूचा परिसर आणि निसर्ग खूप सुंदर, विलोभनीय आणि विस्तीर्ण असा पसरलेला आहे. खूप छान वाटतं इथे. इतक्यात आमच्या गाडीने पण सिग्नल दिला की आता पेट्रोल भरायची वेळ झालेली आहे आणि इथून सुरू होतो खरा गेम, कारण बजेटवर याचा थेट परिणाम होणार. आठवतंय ना, 2,000 वर्सेस 3,000. पण पुढे काय झालं, बजेट कंट्रोल मध्ये राहिलं का नाही याच्यासाठी मात्र पुढचा पार्ट पहा. आणि आपल्या ऑसम रासम या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. लाल परी लाल परी लाल परी लाल परी लाल परी लाल परी
लाल परी मंगवा दो मुझको लाल परी।